नमस्कार मंडळी, मी बबनराव पाटील. फ्लाइंग मुवमेंट उडता उडता ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. मंडळी, गेल्या भागामध्ये नितीन तेंडुलकरने कशी विकेट काढली, खरं म्हणजे हे नितीन दादाचं काम नाहीये, हे काम त्यांच्या छोट्या बंधुराजांचं आहे की त्यांनी भरभऱ्यांच्या विकेट्स काढल्या, पण तरी पण नितीन दादाने त्या पॅसेंजरशी कशी विकेट काढली तो आपल्याला किस्सा ऐकवलेला आहे. आता त्याच भागाचा दुसरा भाग आता नितीन दादा आपल्याला सांगणार आहे की आता नितीन दादा विकेट काढतोय का त्याची विकेट पडते हे मला काय माहित नाही. आता आपण डायरेक्ट नितीन दादाकडे बॉल देऊ आणि बाबा तू सुरू कर. नमस्कार, स्वागत. तर मागच्या आपण एपिसोडमध्ये बघितलं की मी प्रवाशाची विकेट काढली किंवा त्यांनी हिट विकेट म्हटली गेली असं म्हणूया. नाही ती विकेटच हिट विकेट ती विकेटच होती. विकेट ती विकेटच. ठीक आहे, विकेट. तर आता ह्या प्रवास इथे ह्या एपिसोडमध्ये प्रवाशाने माझी विकेट काढली गुगली टाकून. अच्छा, ते तितकंच हे आहे ना, गमतीशीर आहे. तर ती कशी त्याचं वर्णन आहे. तर आम्ही हाँगकाँगहून येत होतो. ओके. हाँगकाँगहून मला वाटतं दिल्लीला येत होतो किंवा काहीतरी असं. सर्व्हिस वगैरे झाली होती आणि फारशी काय गर्दी नव्हती फ्लाईटला. आणि काय झालं, टर्ब्युलन्स शिकार चालू झाला. अच्छा. इतका जोरात होता की शेवटी फास्ट सीट बेल्ट ऑन आली आणि मी अर्थातच एअरबस होती, मी मागच्या साईडला होतो. मी जाऊन पट्टी लावली. अच्छा, पेटी बांधली. तर आता ते बांधणं कर्तव्य असतं. आमच्या फ्लाईट सेफ्टीच्या पुस्तकामध्ये सुद्धा ते लिहिले असतं की क्रू हॅज टू सेक्युअर हिमसेल्फ फर्स्ट ॲज सून ॲज दॅट बेल्ट कम्स अप, दॅट साईन कम्स अप. याचं कारण काय असतं ना की पुष्कळ लोकांचा असा समज असतो, म्हणजे त्यात चूक काही नाही, पण त्यांना असं वाटत असतं की क्रू आर वेल ट्रेन टू हँडल दिस टर्ब्युलन्स अँड ऑल दिस. पण टर्ब्युलन्स हवेत जे उलटसुलट परिणाम होतात वर खाली, एअर पॉकेट वगैरे, that turbulence doesn't recognize crew or passenger. अच्छा. इक्वली हार्म होतात. हो, बरोबर. आणि त्यामुळे आमच्या क्रू मधले सुद्धा काही जणांचे फार इंजुरी झालेली आहे. काही जणांचे गुडघ्यांचे प्रॉब्लेम झालेले आहेत. अच्छा. काही जण छतावर आपटलेले आहेत वरती. अच्छा. असं. तर थोडक्यात काय आहे, तर क्रूने पहिल्यांदा आपल्याला स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे आणि मग दुसऱ्यांना हेल्प करायला जायला पाहिजे. बरोबर. थोडक्यात ही आपल्या आयुष्याची फिलॉसॉफी पण होऊ शकते. बरोबर. की तुम्ही स्वतःला पहिल्यांदा सिक्युअर करा. तर तुम्ही स्वतःच सिक्युअर नसाल, जखमी असाल, तर दुसऱ्यांना मदत कशी करणार. बरोबर. कॉमन सेन्स आहे. हो, अगदी बरोबर. त्याप्रमाणे मी सीट बेल्ट लावून होतो त्यावेळेस. आता मागून मला तो प्रवासी दिसत होता, त्या प्रवाशाला मी दिसत नव्हतो, कारण तो पुढे बघत होता. बरोबर. पण तो बेल वाजवत होता. अच्छा. ज्याची अटेंडंट कॉलची, आणि त्याचा रेड लाईट वर येत होता. आता जरी रेड लाईट वर येत असला, त्याला काहीतरी मदत हवी असली, तरी सुद्धा मी स्वतः उठून काही करू शकत नव्हतो. त्यामुळे मी थांबलो होतो. जेव्हा साईन ऑफ झाली तर आम्ही त्याच्याकडे गेलो आणि त्याला म्हटलं, मे आय हेल्प यू सर, एनी प्रॉब्लेम. तर पहिल्या प्रवासासारखा हा आगाऊ किंवा असा हे नव्हता, उद्धट नव्हता. अच्छा. हा थोडासा म्हणजे कसा विचारवंत वगैरे आपण म्हणतो ना, सौम्य, चष्मा वगैरे लावलेला, वेल ड्रेस, आणि त्याचे पांढरे केस होते, आणि चेहरा भाव पण असा विचारवंतासारखा. तर त्यांनी माझ्याकडे बघितलं, मला म्हणाला की थोडा तिरकसपणे म्हणाला की हे जे अटेंडंट कॉल बटन आहे ना, ते नेमकं कशासाठी असतं. त्याच्यावरून मी ओळखलं याचा
सूर जरा वेगळा आहे. ते काय तर मी म्हटलं, मी त्या प्रश्नाला बगल देत म्हटलं, पण तुम्हाला काय मदत पाहिजे का, करू का? तर क्वेश्चन मदतीचा नाही. क्वेश्चन हा आहे की हे अटेंडंट बिल एक्झॅक्टली कशासाठी असतं. अच्छा. तर म्हटलं याला वादच घालायचा आहे, आपण घालूया तसा थोडाफार. तर त्याला मी म्हटलं की असं आहे की प्रवाशाला जेव्हा आवश्यकता असते आणि तो उठू शकत नाही त्या सीटवरून, तेव्हा त्याने अटेंडंट बेल ऑन करायची असते, म्हणजे एखादा क्रू येऊन मदत करतो. करू शकतो, काय हवं नको ते विचार. हा, तो मला बरोबर आहे ना, म्हटलं हो बरोबर आहे, तसंच आहे. मग मी गेले 10 मिनिटं अटेंडंट बेल वाजवत होतो, कोणी आलं कसं नाही. तर म्हटलं त्यावेळेस सीट बेल्ट साईन ऑन होती ना. अच्छा. मी त्याला बॉलला चौकार मारला. म्हटलं सीट बेल्ट साईन ऑन होती, आणि सीट बेल्ट साईन ऑन असताना क्रूनेही हे करायचं नसतं, आपली सीट बेल्ट साईन ऑन करायची असते आणि जागा सोडायची नसते. हे आमच्या फ्लाईट सेफ्टीच्या पुस्तकामध्ये सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. कारण जर क्रू जर आम्ही जखमी असू तर तुम्हाला काय मदत कशी करणार. बरोबर. चौकार दिला त्याला. मग तो म्हणाला, पण मग काय प्रॉब्लेम असेल तर मग काय करणार. मग आम्ही म्हटलं आहोत ना, तर आता तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का. समजा मला हार्ट अटॅक आला असेल तर म्हटलं आम्ही सीपीआर देऊ शकतो, आम्हाला ट्रेनिंग दिलेलं असतं. सीपीआर म्हणतो ना आपण, तो किंवा आमच्याकडे मेडिसिन किट असतं, किंवा आमच्या फ्लाईटवर डॉक्टर्स असतात. वी कॅन पेज फॉर अ डॉक्टर. डॉक्टर्स येतात, हेल्प करतात, मदत करतात. तर असं काय मला मदत हवी आहे का. दुसऱ्या बॉलला पण मी चौकार मारला. त्याला त्याच्यात इंटरेस्ट नव्हता, म्हणजे मदतीसाठी इंटरेस्ट, भांडण्यात इंटरेस्ट नव्हता त्याला, वादविवादात इंटरेस्ट होता. तो विचार करायला लागला. तो म्हणाला की समजा मला हार्ट अटॅक आला असता समजा आत्ता, आणि सीट बेल्ट साईन ऑन असते, अरे बापरे, तर मग. तर म्हटलं हे बघा असं आहे की ज्यांना हार्टची हिस्ट्री असते त्यांना त्यांच्या डॉक्टरांनी काही प्रिस्क्राईब मेडिसिन दिलेले असतात, बरोबर आहे ना. तर पुष्कळ लोक, मी माझ्या प्रवाशांना तेच सांगणं असतं की पुष्कळ लोक ते कार्गोच्या बॅगमध्ये टाकतात. ते कसं इथे उपयोगी पडेल, बरोबर, लास्ट मिनिटाला. बरोबर. तुमच्या हँडबॅग मध्येच ते औषधं असली पाहिजे. बरोबर. तर ती तुम्ही ठेवली आहेत का. तर तो गोंधळला, म्हणजे तिसऱ्या बॉलला मी चौकार मारला. आता तो गोंधळला होता की आता याला काय प्रश्न विचारावा की. आणि अचानक त्याला सुचलं, आणि त्याने असं टिचकी वाजवून तो म्हणाला, पण आता मला आत्ता सुचलं की समजा मला आत्तापर्यंत हार्ट अटॅक वगैरे काही नव्हतं, पण आत्ता आला तर मग. त्याचा हात पण गेला. तर म्हटलं मग आम्ही आहोत ना, कॅन आय पेज फॉर अ डॉक्टर, किंवा तुम्हाला मेडिसिन सॉर्बिट्रॉट वगैरे काढून देऊ का. तुम्हाला प्रश्न त्याचा नाहीये, पण मला हार्ट अटॅक आला, पण त्याच वेळेस हे कधी तुम्ही करणार, तर टर्ब्युलन्स नसेल तेव्हाच ना. हो बरोबर. तर म्हटलं अर्थातच, कारण टर्ब्युलन्स असेल तर आम्ही उठू शकत नाही नियमाप्रमाणे. मग तो फुल कॉन्फिडन्स मध्ये आला, गुगली त्यांनी टाकला. याचाच अर्थ की तुमच्या फ्लाईट सेफ्टी पुस्तकामध्ये टर्ब्युलन्स असताना हार्ट अटॅक येऊ नये असं लिहून ठेवलंय का. अरे बाप. आणि बोला, हा गुगली होता, त्याला उत्तरच नव्हतं ना. मनात म्हटलं की ज्या वेळेस जे घडायचं असतं ते घडतंच. अगदी बरोबर. ज्या वेळेस जे घडायचं ते घडतंच. आणि ज्याचा मृत्यू ज्या वेळी होणार असतो आणि ज्या जागी होणार असतो, ते त्याचं उत्तर कुठल्याही धर्मग्रंथांमध्ये नाहीये. तर फ्लाईट सेफ्टीच्या पुस्तकामध्ये कसं असणार. बरोबर. पण मी त्याला ते सांगू शकत नव्हतो हे तत्वज्ञान. म्हणून मी नुसतं हसलो, आणि तो विजय मुद्रेने माझ्याकडे बघत राहिला. म्हटलं सर बरोबर तुमचं. आणि अशा रीतीने शेवटी गुगलीवर
माझी विकेट गेलीच ना. हो, गेली गेली गेली. असे सुद्धा मजेशीर प्रसंग घडतात. तर अशाच काही मजेशीर प्रसंगांच्या संदर्भात आपण पुन्हा भेटणार आहोतच. तर आपल्या जीवन प्रवासाला हार्दिक शुभेच्छा. पुन्हा आपण भेटूच. बॉर्न व्हॉइज. मंडळी, असं म्हटलं जातं, मृत्यू आणि गिराईक कधी येईल ते सांगता येत नाही. त्यामुळे आपण सदा कदा नेहमीच चांगलंच बोलावं, कारण का ज्या ठिकाणी आपण असतो ती वास्तू नेहमी तथास्तूच म्हणत असते. मग ते विमान असो किंवा घर असो. तेव्हा यांच्यातले महाभाग यांना नितीन दादाला पकडायचंच होतं म्हणून ते हट्टाला पेटलंय. असू द्या, आपण तसं काही विचार करू नका आणि आपला जीवन प्रवास असाच सुरेख चालू आहे. पुढच्या एपिसोडमध्ये आपण नक्कीच भेटू. तूर्तता आम्हा दोघांना अनुज्ञा द्या. धन्यवाद.